अत्यंत तळमळीने कार्य करणारे आणि आपल्या सगळ्यांचे अत्यंत लाडके संदीप भाऊ, त्याचबरोबर मंचावरील सर्वच मान्यवर, सर्व यशस्वी विद्यार्थी आणि त्यांचे पालक, सगळ्यांना नमस्कार. आता इथे 10वी आणि 12वीतनं पुढे जाणारे जसे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत, तसेच अगदी 8वी 9वी पासून शाळेमध्ये प्रावीण्य मिळालेले पण विद्यार्थी आहे, त्याची मला कल्पना आहे. मी आता जे बोलणार आहे ते या 8वी 9वी पासून पुढे जाणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना महत्त्वाचं ठरेल अशी माझी अपेक्षा आहे. कारण त्यांनाही हा 10वीचा टप्पा तो झाला की 12वीचा टप्पा हे ओलांडावेच लागणार आहेत आणि त्याची तयारी हल्ली खरं म्हणजे 5वी 6वी पासून सुरू होते, हे मी गेली काही वर्ष बघतोय. आणि मग त्या परिस्थितीमध्ये आपण 10वी नंतर पुढे कसं आणि काय निर्णय घ्यायचे याचं जर आत्तापासून अंदाज घेतला तर तो आपल्याला नक्की उपयोगी पडेल याची मला खात्री आहे. आता 10वीला जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेत आणि त्यांना चांगले मार्क मिळालेत, त्यांचे आता ऑलरेडी फॉर्म भरायचं काम सुरू झालेलं आहे. मला वाटतं बऱ्याच लोकांचे फॉर्म भरूनही झाले असतील, त्यांनी कॉलेजची निवड, शाखेची निवड हे सगळं केलेलंही असेल. पण आत्ता जे मी त्यांच्यासाठी पण आणि जे आत्ता 8वीतनं 9वी 9वीतनं 10वीत जात आहेत विद्यार्थी, त्यांच्यासाठी पण कसं निवडतात 10वी नंतर याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. आमच्याकडे बेसिक प्रिन्सिपल आहे, हे वर्षानुवर्षाचं आहे. मार्क किती पडले याच्यावर ब्रांच निवडायची. 80% मार्क पडले सायन्सला जायचं, थोडे कमी पडले कॉमर्सला जायचं, आणखीन कमी पडले आर्ट्सला जायचं. एवढा विचार नाही करत बसायचं. पण हे चुकीचं आहे. याचं कारण असं आहे की आता ह्या जे आता 10वी झाले त्यांनाही माहिती आहे, जे होणार आहेत त्यांनीही लक्षात घ्या की आपलं महाराष्ट्र बोर्डात आत्ता शाळांमध्ये परिस्थिती अशी आहे की आपल्याला इंटरनल 20 मार्काचं शाळा देते आणि बहुतेक शाळा 20 पैकी 20 देऊन बाहेर काढतात. चालला बाहेर, घे 20 आणि हो बाहेर. दुसरं आमचं बोर्ड, त्यांनी एक स्कीम आणली आहे बेस्ट ऑफ 5 नावाची, म्हणजे ज्याने आणली त्याला नोबेल प्राइजच द्यायला पाहिजे. स्कीम काय आहे? ज्या विषयात सगळ्यात कमी मार्क तो पर्सेंटेज कॅल्क्युलेशन मधनं काढूनच टाकायचा. त्यामुळे असे पर्सेंटेज चालले वर आणि त्या बेसिसवर निवड, हे खूप चुकीचं आहे. गेल्या वर्षीची गोष्ट सांगतो. एक 10वीचा निकाल लागल्यानंतर एक पोरग मला भेटलं. म्हणलं बाळा किती मार्क पडले रे? 88%. अरे छान पडले की रे. म्हणलं काय करायचं ठरलं? सायन्स. म्हणलं ते बेस्ट ऑफ 5 कुठला विषय बाहेर पडला? सायन्स. अरे मग म्हणलं एवढे तुला मार्क कसे पडले? नाही म्हणलं संस्कृतमध्ये मला 98 मार्क आहेत. हे डेंजरस आहे. त्यामुळे मार्क किती पडले या बेसिसवर जर निवडत असाल किंवा निवडला असेल तर परत एकदा त्याला रिलुक करण्याची गरज आहे. हे मुद्दाम सांगतो तुम्हाला. आणि दुसरं काय आहे, हल्ली आमचे मुलांचे मुलींचे असे ग्रुप असतात. ग्रुप, ते ग्रुपमध्ये मिळून ठरवतात काय करायचं ते. चलो फर्ग्युसन की चालले सगळे जत्रेला चालल्यासारखे. हेही डेंजरस आहे. गेल्या वर्षीची अजून एक गोष्ट सांगतो. एक 11वी कॉमर्स झालेलं पोरग मला भेटलं. 11वी कॉमर्स झाल्यानंतर मला म्हणलं आपल्याला काय झेपत नाही कॉमर्स. म्हणलं काय झालं? हॅट म्हणलं लय अभ्यास करायला लागतो, खूप लिहावं लागतं, मला एवढं लिहायची सवयच नाही. तो आला कसा काय कॉमर्सला? नाही आम्ही 4-5 जण एकत्र होतो, सगळे म्हणले चला कॉमर्सला, मी गेलो कॉमर्सला. आता कळतंय म्हणलं की हे आपले बस की बात नाही आहे. म्हणलं मग तुला काय आवडत होतं रे? नाही म्हणलं आमच्या शाळेत टेक्निकल विषय होता तो मला खूप आवडायचा. म्हणलं सोड ते 11वी, ये मागं परत आणि 10वी नंतरची टेक्निकल ब्रांच घेऊन पुढे जा. का घडलं हे? काय म्हणली मित्रमंडळी, काय म्हणले आजूबाजूचे, काय म्हणले नातेवाईक, याच्यावर निर्णय अजिबात चुकीचा आहे. पण मग करायचं काय तेही तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणून एक छोटा एक्सरसाइज सांगणार आहे 8वी 9वी 10वी या सगळ्या मुलांसाठी. तो जरूर करा डिसिजन घेण्याच्या आधी. काही करायचं नाही. आपण 10वी पर्यंत जेवढे विषय शिकलो ना तेवढे एका कागदावर लिहून काढायचे. फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी, अल्जेब्रा आहे, जॉमेट्री, इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, मराठी, हिंदी, इंग्लिश, सगळे विषय कागदावर लिहून काढा आणि 3 कॉलम करा. पहिल्या कॉलम मध्ये खूप आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय. दुसऱ्या कॉलम मध्ये मध्यम आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय. आणि तिसऱ्या कॉलम मध्ये अजिबात न आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय.
त्यातले हे अजिबात न आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय आहेत ना, ते पहिले उचला आणि फेकून द्या आयुष्यभरासाठी. काही फरक नाही पडणार आयुष्यात. काही पडो त्याच्यात फिजिक्स पडो, त्यात मॅथ्स पडो, द्या फेकून. काय घडत नाही त्याच्यातनं. 10वी पर्यंत चॉईस नाही ना, सगळं खांद्यावर घेऊन पुढे जायचंय. आता संधी मिळालेली सोडू नका, फेका ते विषय. आणि मग पहिल्या कॉलम मध्ये जे पडतायत, जे तुमच्या आवडीचे आहेत, जे तुम्हाला खूप चांगले वाटतायत, ते कुठं बसतात ती ब्रांच माझी, असं ठरवून जर तुम्ही पुढे गेलात तर पुढचं करिअर सोपं जाऊ शकतं. मला हल्ली खूप पालकांचा एक प्रश्न असतो, आता स्कोप कुठल्या फील्ड आहे, स्कोप काय उत्तर देणार याचं. स्कोप प्रत्येकच फील्ड आहे वरच्या 20%. आणि कुठल्याही फील्डमध्ये जा, स्कोप नाहीच आहे खालच्या 20%. त्यामुळे फील्डला स्कोप नसतो. आपण त्या फील्डमध्ये कुठे आहोत त्याच्यावर स्कोप ठरतो. आणि म्हणून आवडीचे विषय घेऊन पुढे गेलात तर आपण त्या वरच्या 20% असायची शक्यता सगळ्यात जास्त आहे. आणि मग तुमचं करिअरही चांगलं घडण्याची शक्यता आहे. एक उदाहरण सांगतो याचं. गेल्या वर्षी एक 11वी सायन्स झालेलं पोरगण, त्याचे आई वडील माझ्याकडे आले. 11वी पास. आई वडील म्हणले, चिरंजीव 10वीला 90%, चांगला क्लास लावला, सायन्सला घातले, 11वीला 45%. बहुतेक म्हणले वाईट संगत लागलेली दिसते. पालक लगेच कन्क्लुजन. मी तर पोराशी बोललो, इकडे रे म्हणलं. बोलता बोलता त्याने सांगितलं, तुम्हाला खरं सांगतो म्हणला, ते 10वी पर्यंतचं फिजिक्स पण मला कधी जमलं नाही. ते इलेक्ट्रोमॅग्नेटिझम वगैरे मला कधी आवडलं नाही, झेपलंही नाही म्हणला. पण 10वी पर्यंत चाललं, घोकायचं आणि पेपरात जाऊन ओकायचं, मार्क मिळतातच. पण आता म्हणला 11वीला फिजिक्स झालं हे एवढं मोठं, मला काहीच कळेना झालंय. का घडलं हे? त्यांनी जर वेळेवर हे सेल्फ इंट्रोस्पेक्शन केलं असतं की बा आपल्याला काय आवडतंय आणि काय नावडतंय हे लक्षात घेऊन जर ब्रांच निवडली असती तर कदाचित तो सायन्सला गेलाच नसता आणि मग ही वेळ आली नसती. त्यामुळे अजून संधी आहे. जी मुलं आता 10वी नंतरचे फॉर्म्स भरलेत, तुम्हाला अजून संधी मिळते, ती घ्या, हा एक्सरसाइज करा. आणि जर तुम्हाला लक्षात येत असेल की आपल्याला सायन्सचे विषय जड जात आहेत, आवडत नाही आहेत, तर प्लीज रिथिंक ऑन दॅट. परवाची गोष्ट, एक 97% मार्क 10वीला, 97% मिळालेलं पोरगण, त्याचे आई वडील माझ्याकडे आले होते. ऑब्वियस चॉईस वॉज सायन्स. जेव्हा त्या पोराशी मी बोललो, हे एक्सरसाइज करायला लावला, तेव्हा त्यातनं असं निघालं, त्याने कबूलही केलं ते, की ते मॅथमॅटिक्स काय मला एवढं आवडत नाही बा. आता मॅथमॅटिक्सच आवडत नाही म्हटल्यानंतर सायन्स इज व्हेरी डिफिकल्ट. मग त्याने म्हणला की जाऊ दे, मरू दे, ते सायन्स नकोच मला, त्यापेक्षा मी कॉमर्सला जातो, मी काहीतरी CA वगैरे करीन, ज्याच्यात मला पुढे चांगली संधी मिळू शकते. म्हणजे केवळ 97% मार्क मिळाले म्हणजे सायन्स, हे डोक्यातनं आम्हाला काढलंच पाहिजे. त्याकरता या काही गोष्टी, हे काही एक्सरसाइज करण्याची आपल्याला गरज आहे. आता हे सगळं झाल्यानंतर असा एक समज आहे की 10वी नंतर काय, तर ते आर्ट्स कॉमर्स सायन्स आहेच काय अजून, तर अजून ऑप्शन्स आहेत. आणि त्याची प्रक्रिया आत्ता सुरू आहे, जसं ITI ची प्रक्रिया आत्ता सुरू आहे, ज्याचे फॉर्म्स भरले आता मुलांनी. पण आमच्याकडे समज असा आहे, ITI म्हणजे फक्त कामगार होतो त्यातनं माणूस. चुकीचं आहे. आता आम्ही स्किल इंडिया, मेक इन इंडियाकडे भारत जोराने चाललाय. त्यासाठी लागणारी सगळी स्किल्ड मॅनपॉवर ही ITI मधनं तयार होतीये. आणि ITI झाला म्हणजे शिक्षण संपलंय, डोक्यातनं काढलं पाहिजे. ITI झालेल्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंग डिप्लोमा करता येतो, इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंग डिग्री करता येते. आणि त्यामुळे ITI नंतर इंजिनिअरिंग डिग्रीपर्यंत जाणारी पण मुलं आहेत. दुसरा ऑप्शन आहे तो जरा कन्फ्युजिंग आहे, तो आहे इंजिनिअरिंग डिप्लोमा. काय झालंय, ज्यांना इंजिनियरच व्हायचंय त्यांना 10वी नंतर 2 ऑप्शन्स आहेत. एक, 10वी नंतरचा 3 वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा, 3 वर्षात लगेच पुढची डिग्री, कारण सेकंड इयर डिग्रीला डायरेक्ट प्रवेश असतो, म्हणून 3 आणि 3 6 वर्षात तो 10वी नंतर डिग्री इंजिनियर होतो. दुसरा मार्ग 11वी 12वी, ते CET JEE वगैरे, आणि त्यानंतर 4 वर्षाचं इंजिनिअरिंग, 2+4 6. इकडनं 3+3 6, इकडनं 2+4 6, दोन्ही मार्गाने 6 वर्ष लागत असल्यामुळे खरं कन्फ्युजन आहे. काय करायचं, कारण काहींनी आता डिप्लोमाचाही फॉर्म भरलाय, 11वी 12वीचाही भरलाय, दे आर अंडर कन्फ्युजन. त्याच्याकरता सांगतोय हे मी तुम्हाला
तुम्हाला काय करा नाही सांगणार, फक्त मी फायदे तोटे सांगतो. 10वी नंतर डिप्लोमाला जायचे. 10वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला जायचा फायदा काय? 1, 10वीला मार्क चांगले पडतात, त्यामुळे चांगली ब्रांच, चांगलं कॉलेज मिळायची शक्यता जास्त डिप्लोमाचं. 2, हे 11वी 12वी ती CET ती JEE आणि त्यानंतर परत ती इंजिनिअरिंग ॲडमिशनची लांबलेली प्रोसेस, या सगळ्याचा त्रास टाळून डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इंजिनिअरिंगला जायचा शॉर्टकट इज डिप्लोमा इंजिनिअरिंग. 3rd ॲडव्हान्टेज, ज्या ब्रांचमधनं तुम्ही डिप्लोमा इंजिनिअरिंग केले त्याच ब्रांचमध्ये पुढे डिग्री इंजिनिअरिंग करणार असाल तर डिग्री इंजिनिअरिंगचा कोर्स सोपा जातो, कारण तुमचा बेस तयार झालेला असतो. 4था ॲडव्हान्टेज, ज्यांना डिप्लोमा इंजिनिअरिंग झाल्यानंतर साक्षात्कार होईल की आपलं झालं एवढं शिक्षणच फार झालं, त्यांना डिप्लोमा इंजिनिअरिंग इटसेल्फ इज अ प्रोफेशनल क्वालिफिकेशन. आजही डिग्री इंजिनिअरिंग पेक्षा डिप्लोमा इंजिनिअरिंगला जास्ती जॉब्स आहेत मार्केटला, ही वस्तुस्थिती आहे. आणि काय फक्त प्रायव्हेटमध्ये तसं नाही हो, गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट म्हणजे MSCB पासून ते ST महामंडळापर्यंत आणि डिफेन्स सर्व्हिसेस पासून ते रेल्वे पर्यंत सगळीकडे डिप्लोमा इंजिनिअरला जॉब मिळतात. हे रेल्वेचे जे इंजिन ड्रायव्हर आहेत किंवा लोकलचे मोटरमॅन आहेत किंवा मागे तो गार्ड असतो, हे सगळे डिप्लोमा इंजिनियर आहेत. डिप्लोमा मेकॅनिकल, डिप्लोमा ऑटोमोबाईल. पण आज त्यांना लाखभर रुपये महिना पगार आहे रेल्वेच्या ड्रायव्हर आणि गार्डला, फक्त डिप्लोमा. सो डिप्लोमाचे फायदे आहेत, पण कुठलीच गोष्ट फक्त फायदे घेऊन येत नाही. तोटे काय आहेत तेही समजून घ्या, कारण ज्यांना पुढे जाऊन डिग्री इंजिनिअरिंग करायचे त्यांच्यासाठी ते तोटेही महत्वाचे आहेत. 1, नंबर ऑफ सीट्स. आज 12वी नंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये जर मेकॅनिकल इंजिनिअरिंगला 100 सीट उपलब्ध असतील तर डिप्लोमा नंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला जाताना फक्त 10 सीट उपलब्ध असतात. सो 110 सीट्स, पहिला डिसएडव्हान्टेज. दुसरा डिसएडव्हान्टेज, अहो आता मी 12वीची पोरं बघतो, इथेही आहेत, पोरांना 12वी नंतर कळत नाही बरं का ब्रांच कुठली घ्यायची. मेकॅनिकल घेऊ का, इलेक्ट्रिकल घेऊ का, इलेक्ट्रॉनिक्स घेऊ का, कॉम्प्युटर घेऊ का, IT घेऊ का, सिव्हिल घेऊ, 12वी नंतर कळत नाही. इथं 10वी नंतर निवडायचंय, त्याला काहीच माहित नाही. कुणीतरी सांगतं त्याला जा मेकॅनिकलला, चांगलं आहे, चालला बिचारा मेकॅनिकलला. सो somebody else is going to decide your career. तिसरा डिसएडव्हान्टेज, मुलांचा असा समज आहे डिप्लोमाला गेलं की हे सगळं 12वी ती CET ती JEE ती कॉम्पिटिशन ते सगळं टळतं. हे रॉंग आहे, कारण डिप्लोमा इंजिनिअरिंग टू डिग्री इंजिनिअरिंग जाताना पण कॉम्पिटिशन आहेच आणि स्टेट लेवल कॉम्पिटिशन आहे. आणि जर डिप्लोमा नंतर डिग्री इंजिनिअरिंगला जाताना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुढे COEP हवं असेल तर 95% मार्क लागतात, 10वीला नाही, डिप्लोमाच्या 3ऱ्या वर्षाला. म्हणजे कॉम्पिटिशन चुकलीच नाही. सो निर्णय घेताना हे दोन्ही बाजू लक्षात घेऊन निर्णय घ्या. अजूनही निर्णय तुमच्या हातात आहे, जे 10वीतनं पुढे जात आहेत ते, आणि जे 10वीला जात आहेत त्यांनी ते हे विचारातच घेतलं पाहिजे. आणि मग हे सगळं झाल्यावर आर्ट्स सायन्स कॉमर्स आहेच. तरीही इथे पालकांचा रोल, मी गेली जवळपास 25 वर्ष मी करिअर काउन्सिलिंग मध्ये, पालकांचा रोल खूपच विचित्र आहे. इथे जवळपास माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या पालकांचं एकच म्हणणं असतं, पोरांना काय सांगतात, बाळा एक काम कर, 11वी 12वी सायन्स घे, भरपूर करिअर असतात, नंतर लागलं तर आर्ट्स कॉमर्सला जा, पण 12वी पर्यंत सायन्स घे. आता ज्याला बिचारायला फिजिक्स झेपेना, ज्याला केमिस्ट्री झेपेना, ज्याला मॅथ्स झेपेना, तो करणार काय 11वी 12वी सायन्स घेऊन, आणि त्याला असं कुठलं करिअर मिळणार आहे सायन्स मधलं. पण हा विचार नाही करत आहेत पालक, कारण त्यांना असं वाटतं 10वी नंतर आर्ट्स कॉमर्सला गेलं म्हणजे फक्त भिंतीवर लावायची डिग्री तयार होते, त्याचा काहीच उपयोग होत नाही. इट्स रॉंग. 12वी नंतर आर्ट्स कॉमर्स सायन्स कशातनंही पुढे जाताना अनेक ऑप्शन्स आहेत. त्याच्यावर पहिल्यांदा मी बोलणार आहे. पहिला ऑप्शन लॉ, वकिली. 12वी कुठल्याही ब्रँच मधनं झालात, आर्ट्स कॉमर्स सायन्स, तरी तुम्हाला लॉला जायची संधी मिळतेच. आज आमच्या देशामध्ये वेगवेगळ्या कोर्टांमध्ये 7 कोटी खटले पेंडिंग आहेत आणि रोज हजारांनी दाखल होत आहेत. त्यामुळे ज्या व्यवसायाला मरण नाही त्याचं नाव वकिली. हा, पण हा व्यवसाय एवढं लक्षात ठेवा, नोकऱ्यांचं प्रमाण कमीच, तुमच्या स्किलवर तुमचा पैसा आहे. आणि त्यामुळे तासाला 1 लाख रुपयापासून ते वर्षाला 1 लाख रुपयापर्यंत कमावणारे वकील माझ्या माहितीचे आहेत, ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे ज्याचं त्याचं इन्कम.
पण आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणत्याही मुलाला 12वी नंतर वकिलीला जाता येतच. 5 वर्षाचा कोर्स आहे, त्याकरता वेगळी CET आहे. आणि त्या CETला आर्ट्स कॉमर्स सायन्स कशाचेच विषय नाहीत. त्याला विषय आहेत इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी किंवा लॉजिक, आणि चौथा जनरल मॅथमॅटिक्स. दॅट्स ऑल. म्हणजे याचा अभ्यास वेगळा करायला लागेल. तुम्ही कुठल्याही ब्रँचमधनं 12वी पर्यंत जाणार असलात तरी, पण तुम्हाला लॉला जाता येईल. दुसरा ऑप्शन, सध्या कधी TV सर्फ करा, चॅनेल सर्फ करा, कुठल्या ना कुठल्या चॅनेलवर कोणी ना कोणीतरी स्वयंपाक करताना दिसतोच. मास्टर शेफ खूप सध्या क्रेज आहे मुलांमध्ये. हॉटेल मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कलिनरी आर्ट सगळे एकमेकाचे भाऊ आहेत. या फील्डमध्ये जाण्याकरता सुद्धा स्पेसिफिक 12वी पर्यंत काही असं लागत नाही. आर्ट्स कॉमर्स सायन्स तुम्ही कशात नाही 12वी पर्यंत जा. 12वी नंतर तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंटला जाताच येतं. त्याकरता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 90 इन्स्टिट्यूट्स आहेत, त्याची एकच एंट्रन्स एक्झाम. स्टेट गव्हर्नमेंटच्या 15 इन्स्टिट्यूट्स आहेत, त्याची एकच एंट्रन्स एक्झाम. आणि या दोन्ही एंट्रन्स एक्झामला पोर्शन एकच, विषय तेच, ज्याचा आर्ट्स सायन्स कॉमर्सशी काही संबंध नाही. ते म्हणजे इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी आणि जनरल मॅथमॅटिक्स. फक्त हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जायचं स्वप्न आहे त्यांच्याकरता एक गोष्ट सांगून ठेवतो. हां, त्याच्यात करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत, रोजगार आणि स्वयंरोजगार दोन्हीच्या. पण एक त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, प्रचंड फिजिकल कष्ट करावे लागतात. वेळेला 12 तास, 14 तास, 16 तास, 18 तास फिजिकली काम करायची तयारी लागते. घड्याळ बघून चालत नाही. रात्री 9 वाजता तुम्ही एखाद्या हॉटेलात गेलात तर तो मॅनेजर म्हणला ही का वेळ आहे काय याची, मला काय घरदार आहे की नाही काही, तर चालेल का आपल्याला? तर नाही चालणार. त्यामुळे घड्याळाकडे बघून काम करणं हे या व्यवसायात बसत नाही. पण उत्तम ऑप्शन. तिसरा ऑप्शन मगाशी ज्याच्याबद्दल चर्चा झाली तो म्हणजे स्पर्धा परीक्षा, UPSC, MPSC आणि अन्य सर्वच स्पर्धा परीक्षा. माझं तर विद्यार्थ्यांना आव्हान आहे, तुम्हाला करायचंय, तुमच्या डोक्यात फिक्स आहे तर 11वी पासून आर्ट्स ब्रांच घ्या. बिलकुल सायन्स कॉमर्सच्या भानगडीत पडू नका. 11वी पासून या परीक्षांचा अभ्यास आम्ही करू शकतो. कडेच्यात 90% जनरल नॉलेजचे प्रश्न आणि पेपर आहेत. मग जनरल नॉलेजला इयत्ता नसते हो. 11वी पासून ग्रॅज्युएट होईपर्यंत 5 वर्ष तुम्हाला मिळू शकतात की ज्या 5 वर्षात तुम्ही आर्ट्स कॉलेज 4 तासाच्या वर नाही, उरलेला वेळ रोज 6-7 तास 11वी टू लास्ट इयर 5 वर्ष जर अभ्यास केलात तर ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या या परीक्षा देण्याची संधी तुम्हाला मिळू शकेल. मुलं ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्ष घालवतात. इट्स अ वेस्ट. आत्ताच द्या. आणि तेही आर्ट्सला जाऊन सुद्धा विषय कुठला घ्यायचा स्पेशलायझेशन तर एकच, तो म्हणजे हिस्ट्री, इतिहास. कारण इंजिनिअरिंग झालेली मुलं सुद्धा जेव्हा UPSC MPSC करायचा प्रयत्न करतात तेव्हा तेही स्पेशलायझेशन इंजिनिअरिंग घेत नाहीत, ते हिस्ट्री घेतात. मी बोललो त्या पोरांशी, म्हणलं का रे तू मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालायस, तू UPSCला मेकॅनिकल इंजिनिअरिंग का नाही घेत स्पेशलायझेशन, हिस्ट्री कसला घेतोयस? त्याचं उत्तर असं आहे, तो म्हणला अहो तेवढा एकच विषय असा आहे ज्याच्यात चेंज होत नाही काही, बाकी सगळ्या विषयात सारखं नवीन नवीन काहीतरी येत राहतं, सारखं नवीन वाचायला लागतं. हिस्ट्रीत काय नवीन यायचंय, घडून गेलेलं आहे सगळं, 11वी पासून अभ्यास करता येतो. सो ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत त्यांना माझी विनंती आहे, आत्ताच 11वी पासून किंवा जे 12वी झाले त्यांनी FY पासून आर्ट्सला जा, आत्तापासून अभ्यास सुरू करा, तर तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर त्याचे जास्तीत जास्त चान्सेस मिळतील आणि तुमच्या संधी जास्ती होतील त्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याच्या. त्यामुळे हाही परत कॉमन ऑप्शन आहे. आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणालाही जाता येतं. UPSC MPSCला मुळात अटच नाही, डिग्रीची कुठलीही चालती त्यांना. त्याच्यानंतर एक ऑप्शन आहे, असे एक आमच्याकडे समज आहे की IIT मुंबई, IIT दिल्ली वगैरे असं जायचं असेल तर सायन्स लागतं, JEE मेन्स लागते, JEE ॲडव्हान्स लागते, त्यात पण चांगले मार्क लागतात तर IIT मुंबई, IIT दिल्ली दिसते. साप चुकीचं आहे.
12वी आर्ट्स 12वी कॉमर्स याची मुलं सुद्धा IIT मुंबई, IIT दिल्ली, IIT गुवाहाटी सकट 5 IITत जाऊ शकतात. कॉमर्स आर्ट्सची मुलं सुद्धा 12वी नंतर. कारण या सगळ्या IITs मध्ये एक स्पेशलायझेशन वेगळं काढलंय. ती ब्रांचच वेगळी आहे, ते स्कूलच वेगळं आहे. त्याचं नाव आहे डिझायनिंग आणि त्याची एंट्रन्स वेगळी असते. त्याच्या त्या JEEशी काही संबंध नाही. आणि त्या एंट्रन्सला आर्ट्स कॉमर्स सायन्स सगळी पोरं बसू शकतात. कारण तिथं तुमची रिझनिंग ॲबिलिटी, तिथं तुमचं जनरल मॅथमॅटिक्स, तिथं तुमचं क्रिएटिव्हिटी ॲबिलिटीज, तिथं तुमची स्केचिंग स्किल्स ही बघितली जातात. आणि मग प्रॉडक्ट डिझायनिंग, इंटिरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, कम्युनिकेशन डिझायनिंग असे डिझायनिंगचे पण वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला मिळू शकतात. आणि मग काय फक्त IITत आहे असं नाही आहे. NID नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग अहमदाबाद आशियातली बेस्ट इन्स्टिट्यूट आपल्याकडे आहे. एंट्रन्स एक्झाम वेगळी 12वीला, त्यात फक्त क्रिएटिव्हिटी आणि स्केचिंग स्किल्स पाहिले जातात, बाकी काय पाहिलं जात नाही. NIFT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी नवी मुंबई सकट 6 ठिकाणी आहे. स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम. स्केचिंग स्किल्स आणि क्रिएटिव्हिटी या 2 गोष्टीवर 11वी 12वी आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठलाही मुलगा डिझायनिंगमध्ये जाऊ शकतो. आणि आता डिझायनिंग या फील्डला सुद्धा खूप चांगली करिअर्स आणि ऑप्शन्स आलेले आहेत. त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे आता सध्या या पॅन्डेमिक नंतर ज्या 2 फील्डला महत्त्व आलं, एक आहे हेल्थ सायन्सेस किंवा मेडिकल आणि दुसरं आहे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमी या विषयाला इतकं महत्त्व आलंय आता. इकॉनॉमिक्स 12वी नंतर आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणताही विद्यार्थी इकॉनॉमिक ग्रॅज्युएशनला जाऊ शकतो. आणि बेस्ट इन्स्टिट्यूट इन इंडिया ही पुण्यात आहे. त्याचं नाव आहे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स. 12वी आर्ट्स 12वी कॉमर्स 12वी सायन्स कोणताही पोरगा तिथं जाऊ शकतो. एंट्रन्स एक्झाम आहे, मान्य आहे मला, पण एंट्रन्स एक्झामला आर्ट्स कॉमर्स सायन्स कसलेच विषय नाहीत. त्या एंट्रन्स एक्झामला विषय इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी, जनरल मॅथमॅटिक्स. हे कोणीही करू शकतं आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि यू कॅन एंटर इन टू गोखले इन्स्टिट्यूट. देशातलं सर्वोत्कृष्ट इकॉनॉमिक्सचं एज्युकेशन पुण्यात मिळू शकेल. आणि अर्थातच मास्टर्सपर्यंत जावं लागेल, पण त्यानंतर बँकिंग, इन्शुरन्स आणि फायनान्शियल सर्व्हिसेस पासून ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इकॉनॉमिक अफेअर्स मिनिस्ट्रीपर्यंत सगळीकडे संधी मिळू शकते आपल्याला जॉबची. सो अगेन कॉमन इज इकॉनॉमिक्स. अनेक विद्यार्थ्यांच्या हातात कला आहे, कला, ड्रॉइंग. कोणाचं एलिमेंटरी झालंय, कोणाचं इंटरमिजिएट झालंय, A ग्रेड, B ग्रेड, त्यांनाही 12वी नंतर अप्रतिम ऑप्शन आहे इररिस्पेक्टिव्ह ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स. आपल्याकडे BFA नावाचा एक कोर्स आहे, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स. आणि त्यातली सगळ्यात चांगली इन्स्टिट्यूट मुंबईला आहे, JJ स्कूल ऑफ आर्ट्स. आपल्यापैकी काही नाव ऐकलंय असेल त्याचं. पण तिथं ऍडमिशन घ्यायची असेल तर 12वी नंतर एक एंट्रन्स एक्झाम, आणि त्या एंट्रन्स एक्झामला फक्त ड्रॉइंगचे पेपर आहेत, बाकी काहीच नाही. त्याच्या जोरावर तुम्ही JJ स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये जाऊ शकता. देशातलं सर्वोत्कृष्ट एज्युकेशन तुम्हाला तिथं मिळेल. सो फक्त ड्रॉइंगच्या जोरावर पण पुढचं करिअर मिळू शकतं. त्याच्यानंतर आता सध्या आपण पाहतोय इथं कोपऱ्यावरच्या पेपर स्टॉलला गेलात तर 100 प्रकारचे पेपर, मासिकं, वृत्तपत्र, साप्ताहिक बघायला मिळतील तिथे. TV ऑन करा, आता एका रिमोटवर बसेना एवढी चॅनेल झाली आहेत. रेडिओ ऑन करा, 50 FM चॅनेल आहेत. आणि या सगळ्याच्या वर जाऊन बसलाय सोशल मीडिया, व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक अँड सो ऑन अँड सो फोर्थ. या सगळ्याचं मॅनेजमेंट ज्याच्यात आहे त्याला म्हणतात मास कम्युनिकेशन. 12वी आर्ट्स 12वी कॉमर्स 12वी सायन्स कोणताही विद्यार्थी मास कम्युनिकेशनच्या डिग्रीला जाऊ शकतो. त्याच्यासाठी स्पेसिफिक ब्रांचचं बंधनच नाही. अप्रतिम कोर्स. अजून एक ऑप्शन आहे, अनेक मुलांना मॅनेजमेंट मध्ये शिक्षण घ्यायचं, MBA. पायऱ्या 2 आहेत 12वी नंतर, एक आहे BBA, त्यालाही एंट्रन्स आहे. BBA ला सुद्धा आता गेल्या वर्षीपासून सुरू झाली आहे. एंट्रन्सला विषय काय, इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी, जनरल मॅथमॅटिक्स. विषय सगळीकडे तेच आहेत, लक्षात घ्या. आणि मग तुम्ही BBA झालं की MBA. पण आपल्याकडे अजूनही ऑप्शन्स उपलब्ध झालेत. 12वी आर्ट्स 12वी कॉमर्स 12वी सायन्स सगळ्या विद्यार्थ्यांना 12वी नंतर डायरेक्ट 5 वर्षाचा MBA, डायरेक्ट 5 वर्ष MBA. आणि ते पण लहान सहान इन्स्टिट्यूट नाही येतो,
IIM इंदोर, IIM रोहतक, IIM बोधगया, IIM रांची अशा IIMs मध्ये अवेलेबल झालेले आहेत डायरेक्ट 5 वर्षाचं MBA 12वी नंतर. हा एंट्रन्स आहेच. विषय काय एंट्रन्सला? इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग एबिलिटी, जनरल मॅथमॅटिक्स. जेवढ्या मी एंट्रन्स आत्तापर्यंत सांगितल्या सगळ्याला विषय कॉमन आहेत. म्हणजे 12वी पर्यंत आपण ह्या 4 विषयांचा वेगळा अभ्यास केला तर आपल्याला एवढ्या सगळ्या एंट्रन्स देता येणार आहेत, हेही लक्षात घ्या. आम्ही स्किल इंडिया, मेक इन इंडिया म्हणतोय, पण ती स्किल मॅनपॉवर तयार करण्याचं पण एक ग्रॅज्युएशन आलेलं आहे, त्याला म्हणतात BVOC, बॅचलर ऑफ व्होकेशनल. अप्रतिम कोर्सेस त्याच्यामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये बेसिकली प्रॅक्टिकल बेस्ड आहेत. 40% थेअरी, 60% प्रॅक्टिकल असे कोर्सेस आलेत. पुणे विद्यापीठाच्या आत सुद्धा BVOCचं कोर्स आहे अवेलेबल. काय त्यांनी काढलेत, एक कोर्स सांगतो त्यातला. 12वी कुणी असं, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, काय फरक नाही पडत. तुमच्याकरता एक BVOCचा कोर्स आहे, रिटेल मॅनेजमेंट मधलं ग्रॅज्युएशन. काय केले पुणे विद्यापीठाने? मारुती सुझुकी नावाच्या कार बनवणाऱ्या कंपनीशी पुणे विद्यापीठाने टायअप केलाय आणि व्यवस्था अशी निर्माण केली आहे की 1 वर्ष थेअरी शिकायची या कोर्समध्ये आणि 2 वर्ष विद्यार्थी डायरेक्ट मारुतीच्या एखाद्या मोठ्या डीलरकडं कामच करतात. आज विचार करा, 12वी नंतर हा विद्यार्थी 2 वर्ष मारुतीच्या मोठ्या डीलरकडे काम करत असेल तर त्याला मिळणारा तो अनुभव आणि डिग्री दोन्ही आणि स्टायपेंड पण आहे ₹1,00,000 वर्षाला. हे सगळं घेऊन तो पोरगा 3 वर्षात डिग्री मिळवतो, त्याला का नाही मिळणार चांगला जॉब? आणि मग अगदी सोलर टेक्नॉलॉजी पासूनचे कोर्सेस पुणे विद्यापीठात आहेत. BVOCचे तळेगावला एक नूतन कॉलेज म्हणून आहे, या PCCOEचं आहे ते. त्यांच्याकडं इतके कोर्सेस आहेत या BVOCचे. त्यातलं एक सांगतो तुम्हाला, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग ग्रॅज्युएशन आहे त्यातलं. आज लक्षात घ्या, अगदी झोपडपट्ट्यात सुद्धा रेफ्रिजरेटर आहेच आणि एसीचं प्रमाण तर इतकं वाढलंय आता. अहो, एक कार अशी नाही ज्याच्यामध्ये एअर कंडिशनर नाही. या सगळ्यांची देखभाल, दुरुस्ती, या सगळ्यांचं मेंटेनन्स कोण करणार? त्याच्याकरता लागणारी सगळी मॅनपॉवर त्या कोर्समधून तयार होते. फक्त नोकरी नाही तर तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. एक पोरग मला माहिती आहे जे कार AC मेंटेनन्स मध्ये, कारचा AC मेंटेनन्स, बाकी तो काय करत नाही. अरे इतकी डिमांड आहे त्याला, महिन्याकाठी 2-3 लाख रुपये तर इझी कमवतो तो फक्त कार AC मेंटेनन्सवर. म्हणजे आम्ही असं काही वेगळा विचार करणार असू तर त्यालाही 11वी 12वी आर्ट्स कॉमर्स सायन्सनी काही फरक पडत नाही. हे तुम्हाला सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे, डोक्यातली ती जळमट काढा की सायन्सला गेलं तरच करिअर आणि आर्ट्स कॉमर्स मधनं काहीच मिळत नाही. हे काढा डोक्यातलं, तर आपली दृष्टी स्वच्छ होईल. आणि सगळ्यात महत्वाचं, झेपत नसताना बळ 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 फिजिक्स घे, केमिस्ट्री घे, मॅथ्स घे आणि नंतर 12वी नंतर प्रॉब्लेम मध्ये ये, हे होता कामाचं नाहीये. कॉमर्समध्ये अप्रतिम संधी आहेत, या सगळ्यात आहेतच, पण याच्या व्यतिरिक्त प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स, CA चार्टर्ड अकाउंटंट, CS कंपनी सेक्रेटरी, CMA कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. आज GST तर 8 वर्ष पूर्ण होतील, पण तरी त्यातल्या त्यात ज्याला कळतो GST त्याचं नाव आहे CA चार्टर्ड अकाउंटंट. आता इतकं काम आहे त्यांच्याकडं. आणि मग CA असो, CS असो, CMA असो, या सगळ्या परीक्षांचं एकच प्रिन्सिपल आहे, डिग्री करता 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 येतात. 2 स्ट्रक्चर एकच, बेसिक फाउंडेशनची एक्झाम, ती झाली की इंटरमिजिएटची एक्झाम, ती झालं की फायनल एक्झाम. या सगळ्यात कुठेही आईन्स्टाईन लागत नाही. इथे फक्त कुथू आणि घासू विद्यार्थी लागतात. आणि मग क्वालिटी स्टडी करणारी जी मुलं आहेत, ज्यांना बैठक आहे, ती मुलं याच्यात यशस्वी होऊ शकतात. मी तास किती करायचे बोलतच नाही, कारण त्याला काय अर्थही नाही. आता 10वी पर्यंत करतायत ना पोरं, संध्याकाळी खेळून आला की आई म्हणते चल अभ्यासाला बसते जाऊन अभ्यासाला. 2 तास झाले, आईलाच वाटतं केवढा अभ्यास, ये बाळा जेवायला. काय केलं 2 तासात? तर पुस्तकाचं पान पण उलटत नाही 2 तासात. शरीराने तिथं मनाने गावभर फिरतोय. दॅट इज कॉल्ड ॲज क्वांटिटी स्टडी. यापुढे तो कधीच उपयोगी पडणार नाही. सो दोज
हु आर इंटरेस्टेड इन क्वालिटी स्टडी त्यांच्याकरता हे CA सारखी क्वालिफिकेशन नक्कीच उपयोगी पडू शकतात, ज्याच्यामध्ये रोजगार आणि स्वयंरोजगार दोन्हीच्या अप्रतिम संधी आहेत. डॉक्टर इंजिनियरच्या तोडीची क्वालिफिकेशन्स आहेत, कॉमर्समधनं सुद्धा मिळणारी, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि देन कमिंग टू सायन्स. आतापर्यंत कदाचित तुमचा समज झाला असेल माझं सायन्सचं काहीतरी वैर असावं. आज काही नाहीये, मी सुद्धा सायन्सवालाच आहे, मी पण त्या COEPचाच इंजिनियर आहे. मग तेव्हा दुसरं काही नव्हतं म्हणून COEPतनं झालो एवढंच, त्यात काय फार कौतुक आहे असं नाही. पण तरीही हे तुमच्याशी बोलतोय एवढ्या करता की 25 वर्ष मी करिअर काउन्सिलिंग करताना हे रोज बघतोय की इथे या गैरसमजांपोटी मुलं आर्ट्स कॉमर्सच्या चांगल्या संधी सोडून सायन्सला येतात आणि सायन्स नंतर मग कुठेतरी काहीतरी BBH कर, अमकच कर, कारण सायन्स झेपेन असं होतं. सायन्समध्ये काय मिळतं? 1 मेडिकल, 2 इंजिनिअरिंग, 3 बायोमेडिकल, 4 IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, 5 फार्मसी, 6 डिफेन्स, 7 एव्हिएशन, 8 मर्चंट नेव्ही, 9 रिसर्च फील्ड, 10 आर्किटेक्चर आणि 11 ॲग्रिकल्चर. हे 11 फील्ड्स एक्सक्लुझिव्हली सायन्स फील्डमध्ये मिळणार आहेत 12वी नंतर. पण आत्ता जे 11वीत जात आहेत त्यांना सगळीच्या सगळी मिळणारच नाहीत, कारण तुम्हाला आत्ता निवड करायची विषयांची. 11वीला काही करिअर्सला जसं इंजिनिअरिंग आहे, आर्किटेक्चर आहे, मर्चंट नेव्ही आहे, एव्हिएशन आहे, त्याला PCM घ्यावंच लागतं. मेडिकल आहे त्याला PCB घ्यावंच लागतं. ॲग्रिकल्चर आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, रिसर्च आहे, तिथं PCMB घ्यावं लागतं. फार्मसीमध्ये जायचं असेल तर PCB पण चालतं आणि PCM पण चालतं. म्हणजे याचा अर्थ आत्ता आपल्याला 10वी नंतर 11वीत जाताना जेव्हा तुमची आता ॲडमिशन प्रोसेस सुरू असेल, तुम्हाला पहिलं विषयांची निवड करायची आहे आणि मग तुमची करिअर्स तिथंच रिस्ट्रिक्ट होऊन जातात, कारण तुम्ही विषय जे निवडाल त्याच्यावर करिअर ठरणार आहेत. त्यामुळे तो विचार करून विषय निवडायचे. दुसरं कॉलेजची निवड. मी पाहतोय मुलं, म्हणजे इथनं सुद्धा किती मुलं माझ्याकडे खूप जण येतात काउन्सिलिंगला पुण्यात इथनं उठून. पोरांच्या डोक्यात एकच, काय करायचं, कुठं जायचं, फर्ग्युसन. अरे जाणार कसा? राहतोय निगडीत, जातोय फर्ग्युसनला, कसा जाणार? 2 व्हीलर अलाउड नाही, तुम्हाला लायसन्स नाही तुमच्याकडं. आपली PMPML जागतिक दर्जाची, सकाळी निघाला की संध्याकाळीच पोहोचणार फर्ग्युसनला. रिक्षा परवडणं शक्य नाही, जाणार कसं? आणि कशाला जायचंय फर्ग्युसनला? मला माहिती आहे कशाला जायचंय, पण त्याकरता कॉलेजमध्येच गेलं पाहिजे असं नाही. आठवड्यातनं 1-2 वेळा संध्याकाळचं जात चला फर्ग्युसन रोडला, तुमचं समाधान होईल त्यातनं. पण कॉलेज नका घेऊ. हे कॉलेज घरापासून 3 किलोमीटरच्या परिसरातलंच असलं पाहिजे, त्याच्या बाहेर जायचं नाही. कारण सगळी कॉलेजेस सारखीच आहेत. 10% कॉलेज सुद्धा सगळा पोर्शन पूर्ण करत नाहीत सायन्सचा. फॉरगेट अबाउट दोज एंट्रन्स एक्झाम्स. कॉलेजचं पोर्शन पूर्ण होत नाही, बोर्डाचा ही अवस्था आहे. सो काळजी नाही, जवळचं घ्या 3 किलोमीटरच्या परिसरातलं, फार लांब जायची काही गरज नाही. आणि मग ऑप्शन्स, आता 12वीची मुलं आहेत त्यांचं आत्ता सुरू होणार आहे. ते आता रिझल्ट लागायचे, CETचा नाही लागला, नीटचाही नाही लागला. काय आमची गंमत आहे बघा. म्हणजे मी परवाच दादांना, चंद्रकांत दादांना पत्र लिहिलंय. म्हणलं काय चाललंय? 12वीचा निकाल परीक्षा संपल्यापासून 55 दिवसात लेखी परीक्षा असून लागतो. लेखी परीक्षेचा निकाल 14 लाख पोरं बसली होती आणि CETला किती बसली? 7 लाख. कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम, रिझल्ट लागायला लागणार 40 दिवस. अख्खी प्रोसेस गेली पुढं त्याची सगळी. हे दुर्दैव आहे आपलं सगळ्यांचं. पण मग हे रिझल्ट लागल्यानंतर पोरांचं काय? मेडिकलमध्ये मी पोरं बघतोय ना, सगळ्यांना काय व्हायचं? MBBS डॉक्टर. कसं होणार हो? जागा सगळ्या मिळून 6000 महाराष्ट्रात गव्हर्नमेंट सीट्स मेडिकलच्या. पोरं बसणार 3 लाख नीटला. शक्यच नाही सगळ्या पोरांना मिळणं MBBS. मग कसं होणार आहे? पण आमच्याकडं पोरं आहेत, करणार तर MBBS नाही तर काहीच नाही करणार, घरीच बशीन. मग बसतात घरीच, करूच शकत नाही काही. हे नाही चालणार. याच नीटच्या परीक्षेवर अनेक ऑप्शन्स तुम्हाला उपलब्ध होणार आहेत, कमी मार्काला मिळणार आहेत. फॉर एक्झाम्पल, 1 BAMS आयुर्वेदिक, 2 BHMS होमिओपॅथी. आत्ता या करोना पिरियडमध्ये
सकाळ संध्याकाळ काढे प्यायले ना हो, काय होते ते? आयुर्वेदिकच होते ना. आता लोकांची पण टेंडन्सी बदलत चालली आहे. आता क्युरेटिव्ह मेडिसिन कडनं प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन कडे लोक जायला लागलेत. रोग झाल्यावर नाही, होऊ नये म्हणून काय करता येईल, आणि मग तिथे आयुर्वेदिक होमिओपॅथी हे निश्चितपणे उपयोगी पडू शकतात. त्यामुळे 12वी नंतर आयुर्वेदिक आहे, होमिओपॅथी आहे. नीटच्या कमी मार्काला, म्हणजे आज पुण्यातलं टिळक आयुर्वेद सुद्धा 450-500 नीट स्कोरला मिळतंय. गव्हर्नमेंट चांगलं कॉलेज. का आम्हाला त्या फक्त MBBSच्याच मागं लागायचंय? आयुष मंत्रालयाने इतके बदल केलेत आता आयुर्वेदिक मध्ये. इट्स वन ऑफ द वंडरफुल करिअर, पण आम्ही बघायलाच तयार नाही आहोत. त्याच्यानंतर अजून एक डॉक्टरकीचा ऑप्शन आहे, वेटरनरी सायन्स. दुर्दैवाने मराठीतलं नाव वाईट, त्याला जनावरांचा डॉक्टर म्हणतात. आणि आमची पोरं म्हणतात आपल्याला माणसांचं डॉक्टर व्हायचं. अरे माणसांच्या डॉक्टरपेक्षा जनावरांच्या डॉक्टरला करिअर संधी जास्त आहेत. कारण आज वेटरनरी डॉक्टरला पोल्ट्री इंडस्ट्री, डेअरी इंडस्ट्री, फार्मा इंडस्ट्री पासून ते गव्हर्नमेंट जॉब्स पर्यंत सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. एवढंच नाही तर बँका आणि इन्शुरन्स कंपन्या सुद्धा वेटरनरी डॉक्टर घेत आहेत. कारण त्यांना जेव्हा पोल्ट्री किंवा डेअरी इंडस्ट्रीला कर्ज देण्याची, इन्शुरन्स करण्याची वेळ येते, त्यावेळी तिथल्या जनावरांचं हेल्थ स्टेटस चेक करावं लागतं. कोण करणार? बँक मॅनेजर. आणि त्याला काय कळते त्यातलं? त्याला वेटरनरी डॉक्टरच लागतो. म्हणून बँका सुद्धा आज वेटरनरी डॉक्टर्स घेत आहेत, इन्शुरन्स कंपन्या वेटरनरी डॉक्टर्स घेत आहेत. सो वन ऑफ द बेस्ट ऑप्शन आफ्टर 12th. कमी नीट स्कोअरला मिळणार, नीटवरच मिळणार आहे पण कमी स्कोअरला. 400-450ला गव्हर्नमेंट, 5 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. आणि मुलींना तर आणखीन कमीला, कारण मुलींचं प्रमाण कमी आहे जाण्याचं. 30% सीट्स आर रिझर्व्ड फॉर गर्ल्स. इतका चांगला ऑप्शन असून मी बघत नाही त्याच्याकडं. पॅरामेडिकल, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशन थेरपी, उत्तम ऑप्शन्स. अरे इथं निगडीमध्ये 2 कॉलेज आहेत फिजिओथेरपीचे, अप्रतिम कॉलेज आहेत. आज कोहली फिट आहे की नाही कोण ठरवतो? त्याचा फिजिओथेरपिस्ट ठरवतो. आणि मग बाळणपण झालेल्या बाईपासून ते बायपास झालेल्या बाबापर्यंत प्रत्येकाला द्यायची अल्टरनेट थेरपी फिजिओथेरपी. 4.5 वर्षाचा कोर्स आहे फक्त. आणि खरं सांगू का, मुलींसाठी फारच चांगला आहे. इमर्जन्सीच नाही तो. रात्री बेरात्री पेशंट बघायला लागतो MBBS डॉक्टरला. रात्री बेरात्री कोणाच्या मानेचे व्यायाम नाही करून घ्यायला लागत. त्यामुळे फिजिओथेरपी इज अ डे जॉब. दिवसाच करायचं करिअर आहे फक्त. आणि मुख्य म्हणजे कमी नीट स्कोअरला भरपूर कॉलेज, फी त्या मानाने कमी. हे सगळे ऑप्शन्स आत्ता तुम्हाला नीटचं परीक्षेचा रिझल्ट लागल्यावर मिळणार आहे, ते लक्षात ठेवा. स्पीच थेरपी अँड ऑडिओलॉजी इतका अप्रतिम कोर्स आहे फक्त 2 कॉलेजेसमध्ये, एक मुंबई आणि एक पुणे. बाकी कुठंच हा कोर्स नाही अवेलेबल. अनेक लहान मुलं अनेक वर्ष बोबडी बोलतात, तोतरी बोलतात. मोठ्या माणसांमध्ये जबड्याचे ऑपरेशन झाले की त्यांचं बोलणं कळत नाही. पॅरालिसिस झालेल्या माणसाला पण बोलण्याचे प्रॉब्लेम्स आहेत. या सगळ्यांना जी थेरपी देतात दॅट इज कॉल्ड स्पीच थेरपी. ऑडिओलॉजी आज इतका आमच्याकडं साऊंड पोल्युशन वाढलंय की 30-35-40 वर्षाच्या माणसांना हिअरिंग प्रॉब्लेम सुरू झाले. हिअरिंग एड्स लावायला लागत आहेत. आणि त्याकरता जे शास्त्र आहे दॅट इज कॉल्ड एज ऑडिओलॉजी, हे दोन्हीचं मिळून एकत्र कोर्स आहे. त्याच्याच नंतरचा अप्रतिम ऑप्शन असू शकतो तो आहे नर्सिंगचा. आमच्याकडे जायलाच तयार नाही आहेत मुली. केरळातनं मुली येतात, इथल्या कॉलेजला नर्सिंग शिकतात आणि परदेशात निघून जातात. आमच्या मुली इथंच राहतात. अरे इतका सुंदर ऑप्शन आहे. BSc नर्सिंग आणि डिप्लोमा नर्सिंग 2 कोर्सेस आहेत त्याचे. आणि त्याच्यात पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतातच नाही तर परदेशात उत्तम संधी या मुलींना मिळू शकतात. सो याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. मेडिकल इंजिनिअरिंगच्या मध्यावर एक ब्रांच आहे, त्याचं नाव आहे फार्मसी. आज फार्मसीमध्ये सगळ्या इंडस्ट्रीमध्ये रिसेशन येतं पण फार्मसीत कधीच येत नाही. IT इंडस्ट्री वर जाते खाली येते, ऑटो इंडस्ट्री वर जाते खाली येते. फार्मा इंडस्ट्री कायम वर खाली कधीच नाही, कारण लोकांचे रोग कधीच कमी होत नाहीत. त्यामुळे औषधांची गरज कधी कमी होत नाही. आणि ती सगळी मॅनपॉवर या B.Pharm मधनं भरली जाणार आहे. 12वी नंतर 4 वर्षाचा कोर्स PCB किंवा PCM कुठल्याही CETतनं मिळणार आहे तुम्हाला तो. आणि 12वी नंतर अजून पण एक ऑप्शन आहे डिप्लोमा फार्मसी पण आहे. आणि तो तर फक्त 12वीच्या मार्कावर आहे. आणि आता त्याची ऍडमिशन प्रोसेस सुरू होईल. पण
फार्मा कंपन्यांमध्ये लागणारी सगळी मॅनपॉवर याच्यातनं घेतली जाते, हे लक्षात घ्या. फक्त एकच सांगायचं त्याच्यात मला की फार्मसीमध्ये फिजिक्स नाही, बायोलॉजी नाही, मॅथमॅटिक्स नाही, तर एकच सब्जेक्ट आहे, तो म्हणजे केमिस्ट्री अँड केमिस्ट्री. त्यामुळे केमिस्ट्री आवडत नसेल तर फार्मसीच्या नादाला लागायचं नाही, कारण त्यात केमिस्ट्री शिवाय काहीच नाही आहे. इंजिनिअरिंगचे तर आमच्याकडे काय इंजिनिअरिंगचे ऑप्शन म्हणजे काय, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, IT, सिव्हिल, संपलं. असं नाहीच आहे. 80 प्रकारचे कोर्सेस आहेत इंजिनिअरिंगचे, 80 या महाराष्ट्रात. आणि त्यातले काही काही एकेका कॉलेजला आहेत. फक्त एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग एकच कॉलेज KIT कोल्हापूर, प्रिंटिंग अँड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी एकच कॉलेज PVG पुणे, पेट्रोलियम इंजिनिअरिंग एकच कॉलेज MIT पुणे. असे 7-8 कोर्सेस एकेका कॉलेजला आहेत फक्त. आम्ही आत्ता जेव्हा 12वीचा CETचा रिझल्ट लागल्यानंतर इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी प्रयत्न करणार आहोत, तेव्हा याही कॉलेजेसचा विचार करा, कारण 100% प्लेसमेंट्स आहेत, कारण एकच कॉलेज अख्ख्या महाराष्ट्रात. आणि मग मुलं 12वी नंतर निवडतात कसं काय? बाकीचे म्हणतील जे 10वी नंतर तेच 12वी नंतर, हा चालला कॉम्प्युटरला, तो चालला कॉम्प्युटरला, हा पण चालला कॉम्प्युटरला. असं नाही होत. कशी निवडायची ब्रांच त्याचं सुद्धा एक टेक्निक आहे. म्हणजे तुम्ही आता 12वीला एक लक्षात घ्या, बेसिक ब्रांचेस आहेत, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल सारख्या ज्या बेसिक ब्रांचेस आहेत, त्याच्यामध्ये जाण्याकरता 12वी नंतरचं आपल्याला मेन लागतं ते फिजिक्स. कारण या सगळ्या ठिकाणी 75% फिजिक्स अँड 25% मॅथमॅटिक्स शिवाय काहीच नाही आहे 4 वर्ष. आणि म्हणजे फिजिक्स आम्ही 12वी पर्यंत शिकलो, त्याचे 3 पार्ट आम्ही शिकतो. पहिला आहे मेकॅनिक्सचा, दुसरा इलेक्ट्रॉनिक्सचा, तिसरा इलेक्ट्रिकलचा. त्यातला आम्हाला काय आवडलं जास्ती, ती ब्रांच माझी. म्हणजे मेकॅनिक्स ज्यांना जास्ती आवडलं फिजिक्स मधला, त्यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग कॅन बी बेटर. ज्यांना इलेक्ट्रॉनिक्सचा पोर्शन जास्ती आवडला, त्यांना इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, ENTC इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग कॅन बी बेटर. ज्यांना इलेक्ट्रिकलचं पोर्शन जास्ती आवडला, त्यांच्याकरता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, पॉवर इंजिनिअरिंग कॅन बी बेटर. म्हणजे इंजिनिअरिंगची ब्रांच ठरवताना सुद्धा या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे. 2 गोष्टी बघायलाच पाहिजेत इंजिनिअरिंगचं कॉलेज निवडताना. एक, प्लेसमेंट रेकॉर्ड. कारण आपल्याला जॉब पाहिजे इंजिनियर झाल्यावर. मग जॉब पाहिजे तर ज्यांची जॉब देण्याची कॅपॅसिटी असं कॉलेज बघा. मग कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन शोधलं पाहिजे की या कॉलेजमध्ये जॉब देण्याची कॅपॅसिटी किती आहे. आणि 2, इंटर्नशिप्स कोणची आणि किती कॉलेज देत आहेत. कारण सध्या जॉब एवढंच महत्त्व इंटर्नशिपला आलेलं आहे. त्यामुळे या गोष्टी बघून मग निवड करा. घाईघाईनी कॉलेज किंवा हा चालला म्हणून तो चालला म्हणून निवडायचा प्रयत्न करू नका. त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे डिफेन्स सर्व्हिसेस. सध्या आमच्याकडं भारत पाक थोडंसं युद्ध झालं ना, तेव्हापासून सगळे एकदम पेटलेत देशभक्तीने. कुठं? व्हॉट्सॲपवर. पण प्रत्यक्षात नाही हो, प्रॉब्लेमच आहे. 12वी नंतर 4 ऑप्शन्स मुलांसाठी आणि 3 ऑप्शन्स मुलींसाठी अवेलेबल आहेत डिफेन्समध्ये जायचे अजून आत्ता सुद्धा 12वी झालेल्या मुलांना. कॉमन ऑप्शन्स आधी सांगतो. 1, आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज हडपसर, देशातलं एकमेव मेडिकल कॉलेज जे फुकट आहे आणि त्या नीट परीक्षेच्याच आधारे तुम्हाला ऍडमिशन मिळणारे 110 मुलं आणि 40 मुली दरवर्षी FMCला घेतल्या जातात. आता नीटचा रिझल्ट लागला की तुम्ही त्यासाठी प्रयत्न करू शकता. FMC मधला कोर्स 100% फ्री आहे एवढंच नाही, तर त्यानंतर तुम्हाला डिफेन्स हॉस्पिटल्समध्ये जवळपास 1.5 लाख रुपये महिना पगारावर जॉब देणारे सरकार गॅरंटेड पण कंपल्सरी. त्यामुळे बेस्ट ऑप्शन. सेकंड ऑप्शन इज NDA, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला. दर 6 महिन्याला एंट्रन्स आहे त्यांची. त्या एंट्रन्सला विषय 3च आहेत, एक मॅथमॅटिक्स, 2 इंग्लिश आणि 3रा जनरल नॉलेज. आत्ता जी 12वी पास झालेली मुलं आहेत त्यांना सुद्धा अजून संधी आहे, कारण 12 तारखेपर्यंत NDAचा फॉर्म भरायची आत्ता सुद्धा संधी आहे. 28 तारखेला जाहिरात आली आहे त्याची. भरा फॉर्म, अजून एंट्रन्स द्या. फक्त एंट्रन्स नंतर एक जरा गडबड आहे, ते म्हणजे त्यांची एक इंटरव्ह्यू.
त्याला SSB इंटरव्ह्यू म्हणतात, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू. तो थोडा ट्रिकी आहे. 5 दिवस चालतो, 5 दिवस तावून सुलाखूनच घेणार तुम्हाला. आणि मग मेडिकल घेऊन तुम्हाला आत घेतात. 370 मुलं आणि 30 मुली दर 6 महिन्याला NDAत जातात. यंदा पहिली मुलींची बॅच NDA शिक्षण 3 वर्षाचं पूर्ण करून बाहेर पडल्याच्या परवा तुम्ही बातम्या वाचल्या असतील. त्यामुळे मुलींनाही अप्रतिम संधी आहे इथे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अख्खं शिक्षण, राहणं, जेवण खाण, एव्हरीथिंग इज टेकन केअर ऑफ बाय गव्हर्नमेंट. 1 रुपयाचा खर्च नाही. And then you are absorbed in NDA, डिफेन्स सर्व्हिसेस, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये ऑफिसर म्हणून 18 लाख रुपये वर्षाला पॅकेजेस, स्टार्टिंग पॅकेज. तिसरा ऑप्शन परत मुलं आणि मुली दोघांसाठी अवेलेबल आहे आणि तो आहे इंजिनिअरिंगचा, नेव्हल इंजिनिअरिंग. इंडियन नेव्हीसाठी लागणारे इंजिनियर तयार करणारं कॉलेज केरळमध्ये इंडियन नेव्हीच आहे. साधारण 10 मुली आणि 50 मुलं त्या कॉलेजमध्ये दरवर्षी घेतले जातात. त्याची आत्ता जाहिरात येईल या 2-4 दिवसात, लक्ष ठेवा त्याच्याकडं. आणि मग एंट्री क्रायटेरिया काय आहे? 70% मार्क्स इन PCM इन बोर्ड्स आणि JEE मेन्स दिलेली असली पाहिजे. त्या JEE मेन्सच्या मार्कावर शॉर्टलिस्टिंग आणि शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्सना SSB इंटरव्ह्यू म्हणजे त्या 5 दिवसाच्या इंटरव्ह्यूला बोलवलं जातं. त्यातनं तुम्ही थ्रू झालात की तुम्हाला त्या इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश, 100% फ्री एज्युकेशन आणि ते झाल्यानंतर तुम्हाला गॅरंटेड इंडियन नेव्हीमध्ये ऑफिसर म्हणून ॲब्सॉर्ब करणार. पॅकेज 18 लाख रुपये वर्षाला. आणि चौथा ऑप्शन दुर्दैवाने फक्त मुलांसाठी आहे, मुलींसाठी नाही. आणि तो आहे CME. इथं आहे ना दापोडीला, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग दापोडी. आणि ते फक्त दापोडीत नाही, CME दापोडी, दुसरं आहे CME महू म्हणजे मध्य प्रदेश, तिसरं आहे CME सिकंदराबाद. या 3 ठिकाणी कॉलेज आहेत. आत्ता त्याची जाहिरात ऑलरेडी आली आहे. शेवटचा दिवस 12 जून. ज्या मुलांना 12वीला 60% वर PCM मध्ये मार्क आहेत आणि ज्यांनी JEE मेन्स दिलेली आहे तो प्रत्येक मुलगा ऍप्लिकेशन करू शकतो. JEE मेन्सच्या मार्कावर शॉर्टलिस्टिंग होऊन तुम्हाला कळवलं जाईल आणि मग त्या शॉर्टलिस्टेड विद्यार्थ्यांना त्या 5 दिवसाच्या SSB इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल. ते SSB इंटरव्ह्यूमधनं तुम्ही थ्रू झालात की तुम्हाला या 4 वर्षाच्या इंजिनिअरिंग एज्युकेशनसाठी प्रवेश मिळेल CME मध्ये. अख्खं शिक्षण फुकट आहेच आणि नंतर तुम्हाला 18 लाख रुपये वर्षाला या पॅकेजवर जॉब आहे. 100% गॅरंटेड जॉब. कुठली प्रायव्हेट इंडस्ट्री देत नाही बरं का एवढे पैसे. आता काय गंमत आहे बघा. NDA, CME, AFMC 3 इन्स्टिट्यूट पुणे जिल्ह्यात आहेत. पण पुणे जिल्हा तिथं नाहीच आहे. पुणे पिंपरी चिंचवडची 3 पोरं पण सापडत नाहीत तिथे. का? 2 कारणं. एक, माहिती नाही आणि दुसरं, पालकांचा दृष्टिकोन चांगला नाहीये. व्हॉट्सॲपवर देशभक्ती दाखवणारे पोरांना सांगतात तू जाऊ नको, त्याला जाऊ दे. त्यांना वाटतं पोरग डिफेन्समध्ये गेलं म्हणजे गेलंच आता. असं काही घडत नाही. परवा आपल्याला 2 दिवसाचं का विना युद्ध बघायला मिळालं. किती लोक गेले वरती डिफेन्समधले. अरे या पिंपरी चिंचवड शहरामध्ये रस्ते अपघातात जेवढी माणसं वर जातात ना वर्षाला, तेवढी पण डिफेन्समध्ये वर जात नाहीत. बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. म्हणजे फक्त देशभक्ती म्हणून नाही तर अप्रतिम करिअर म्हणून सुद्धा त्याच्याकडे बघता येऊ शकतं. अजून 12वी झालेल्या मुलांना संधी आहे, प्रयत्न करा. असंच दुसरं फील्ड आहे सायन्समधनं मिळणारं जे परत एकदा दुर्लक्षित आहे, त्याचं नाव आहे रिसर्च. भारत जगामध्ये 1 नंबरवर आहे. कशात? लोकसंख्या. 143 कोटी आमची लोकसंख्या आहे. पण दुर्दैव असं आहे गेल्या 43 वर्षात भारतात जन्मलेला आणि भारतातच राहणारा एकाही शास्त्रज्ञाला सायन्सचं नोबेल मिळालेलं नाही. कारण रिसर्च हा आमचा पिंडच नाही. कोट्यांनी मुलं दरवर्षी जात आहेत सायन्स ब्रांचला, रिसर्चला जाण्याची आमची तयारीच नाही आहे. हा आमचा खरा प्रॉब्लेम आहे. अरे इतक्या अप्रतिम इन्स्टिट्यूट्स आहेत. आयसर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च पुण्यासकट 60 ठिकाणी आहे. एंट्रन्स आहे त्याला 12वीला. ती एंट्रन्स PCMBची आहे. पण नंतर 5 वर्षाचं प्युअर सायन्स एज्युकेशन अवेलेबल आहे. पुण्यात सुद्धा आहे.
नायसर सारखी संस्था आहे जी भुवनेश्वरला आहे, ज्यांची वेगळी एंट्रन्स आहे NEST नेस्ट नावाची, त्यालाही एंट्रन्स आहे. त्या एंट्रन्समध्ये PCMB हेच विषय आहेत. 5 वर्षाचं उत्तम एज्युकेशन. आणि त्यांचंच एक सेंटर मुंबईमध्ये आहे, मुंबई विद्यापीठाच्या आतमध्ये, जे भाभा ॲटॉमिक रिसर्चवाले चालवतात. आणि त्यांच्या इकडे अप्रतिम कोर्स या नेस्टच्या माध्यमातून मिळेल 5 वर्षाचा. पण काही दुर्दैव आहे, नाहीच आमच्या मुलांची तयारी. जसा भारत मंगळावर गेला, भारत चंद्रावर गेला, तसं अनेक मुलांना वाटायला लागलं आपल्याला इस्रोतच जायचं. इस्रोत जाण्याची पण संधी आहे, पण त्याकरता JEE ॲडव्हान्स द्यायला लागते. JEE ॲडव्हान्सला स्कोअर यायला लागतो. कारण IIST एकच इन्स्टिट्यूट आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी तिरुवनंतपुरमला, जिथे 12वी नंतर तुम्हाला डायरेक्ट ॲडमिशन मिळू शकते JEE ॲडव्हान्सच्या मार्कावर. आणि त्या सगळ्या मुलांना इस्रोमध्ये घेतात. परत एकदा ते फील्ड सुद्धा रिसर्च फील्डच आहे, लक्षात घ्या. त्यानंतरचा ऑप्शन आहे आर्किटेक्चर. आर्किटेक्चर सारखा ऑप्शन खरंच चांगला आहे व्यवसाय म्हणून. नोकऱ्या नाहीत हे मी मान्यच करतो, व्यवसाय आहे. 5 वर्षाचा कोर्स आहे, 12वी नंतर रिगरस कोर्स आहे. पण तुम्ही किती कमवाल ते तुमच्या स्किलवर अवलंबून आहे. 12वी नंतर जाण्याकरता PCM मस्ट. एक वेगळी एंट्रन्स आहे, त्याचं नाव आहे नाटा. सुदैव तुमचं आत्ता 12वीला असलेल्या मुलांचं सुद्धा असं आहे की ती नाटाची एंट्रन्स एक्झाम अजून सुरूच आहे. दर आठवड्याला घेतात ते. 22 जुलैपर्यंत चालणार आहे ती परीक्षा. आत्ता जमलं नसेल अजून द्या परीक्षा, अजून तुम्हाला संधी मिळेल आर्किटेक्चरला जायची. ॲग्रिकल्चर एक अजून अप्रतिम ऑप्शन. अनेक मुलांचा समज असा आहे ॲग्रिकल्चरला जायचं तर आपली जमीन पाहिजे, आमच्याकडे कुठं जमीन आहे, असलं काही लागत नाही. आता बंद झालं ते दुकान. PCB किंवा PCMची CETच्या मार्कावर तुम्हाला ॲग्रिकल्चरला प्रवेश आहे. त्याच्यात पण अप्रतिम ऑप्शन्स आहेत, फूड टेक्नॉलॉजीपासून ते ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजीपर्यंत. आणि त्याच्यामध्ये जायला कुठेही स्वतःची जमिनीची गरज नाही. पण वेगळे ऑप्शन्स आणि उत्तम ऑप्शन्स याच PCB PCMच्या CETवर तुम्हाला मिळणार आहेत. मर्चंट नेव्ही, सगळ्या जगाचा कारभार चालतो तो आता जहाजांच्या माध्यमातून. फक्त त्याच्यावर लागणारी सगळी मॅनपॉवर मर्चंट नेव्हीतनं येते. जाण्यासाठी मात्र 2 प्रकारचे कोर्सेस आहेत. एक BSc नॉटिकल सायन्स आणि दुसरा इंजिनिअरिंगचा कोर्स आहे नेव्हल इंजिनिअरिंगचा. त्याकरता अनेक कॉलेज आहेत, आपल्या आजूबाजूला आहेत, काय फार लांब जायची गरज नाही. समुद्र नावाचं कॉलेज लोणावळ्यात आहे, तोलानी मॅरिटाईम इथं तळेगावला आहे, मॅनेट नावाचं कॉलेज हडपसरला आहे. पण डायरेक्ट प्रवेश नाही. एक IMU इंडियन मॅरिटाईम युनिव्हर्सिटीची एंट्रन्स एक्झाम आहे, PCMचीच आहे, पण ती द्यावी लागते. क्वालिफाईंग एक्झाम आहे. ती झाल्यानंतर या इन्स्टिट्यूट्सना तुम्हाला इन्स्टिट्यूट टू इन्स्टिट्यूट जाऊन प्रवेश घेता येईल. करिअर अतिशय चांगलं आहे, वेगळं आहे, धाडसी आहे. अख्खं जग बघायला मिळतं दुसऱ्याच्या पैशाने. अप्रतिम ऑप्शन. पण आमची मुलं जात नाहीत. सगळ्या या कॉलेजेस पुण्याच्या आजूबाजूला असूनही तिथं सगळी बाहेरची पोरं येते. परिस्थिती आता एव्हिएशन फील्ड, पायलट पासून ते ग्राउंड स्टाफ पर्यंत आणि ATC पासून ते केबिन क्रू पर्यंतच्या अनेक ऑप्शन्स आता एव्हिएशन फील्ड मध्ये आहेत. एकट्या पुण्यातनं रोज 200 फ्लाइट्स बाहेर पडतात. 200 फक्त ह्या फील्ड मध्ये आहे ना. इन्स्टिट्यूट तपासून घ्या, खूप आलेत त्याच्यात बोगस. पण जे जॉब देऊ शकतात तीच इन्स्टिट्यूट महत्वाची. त्यातलं सगळ्यात अवघड आहे ते पायलट. अनेक मुलांना व्हायचे पायलट मला माहिती आहे, पण भयंकर कॉस्टली आहे. म्हणजे 40 लाख ते 60 लाख एवढे पैसे पडतात त्या पायलट एज्युकेशनला. पण त्यालाही हरकत नाही, पण जॉबची गॅरंटी देणारी संस्था पाहिजे. त्या कमी आहेत, जवळपास एखाद दुसरीच आहे. म्हणून आपल्याला एव्हिएशन फील्डमध्ये जाताना खूप सावध राहिलं पाहिजे, हे या निमित्ताने मला तुम्हाला सांगायचंय. ह्याच्या व्यतिरिक्त पण भरपूर ऑप्शन्स आहेत. आता ते CID मालिका, त्याच्यामुळे पोरांना वाटायला लागलं आपल्याला फॉरेन्सिक सायन्समध्येच जायचं आहे ना संधी. 12वी नंतर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची 3 कॉलेज आहेत. एक मुंबई, एक औरंगाबाद, एक नागपूर. तिन्ही ठिकाणी फॉरेन्सिक सायन्सचं कॉलेज आहे, जिथं तुमच्याकडे BSc फॉरेन्सिक सायन्स, MSc फॉरेन्सिक सायन्स आणि त्याच्यानंतर तुम्हाला चांगले जॉब मिळू शकतात. एवढंच नाही तर अहमदाबादला फॉरेन्सिक युनिव्हर्सिटी निर्माण केली आहे सरकारने 2 वर्षापासून. आणि त्यांच्याकडे तर अगदी BBA फॉरेन्सिक सायन्स पासूनचे कोर्सेस आहेत. सो ज्यांना त्याच्यात जायचंय त्यांच्यासाठी हे ऑप्शन्स नक्की उपलब्ध आहेत. अरे 12वी नंतर डिप्लोमा कोर्सेस आहेत, इतके सुंदर कोर्सेस. अजून त्याचे ॲडमिशन सुरू व्हायचे आहेत. त्यातला एक आहे डिप्लोमा इन सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी, जो पुण्यामध्ये फर्ग्युसनच्या आवारात आहे. अख्ख्या महाराष्ट्रात एकाच ठिकाणी आहे.
त्यांचं वैशिष्ट्य असं आहे, 3 वर्षाच्या डिप्लोमा कोर्समध्ये 8 महिने तुम्हाला इंडस्ट्रीत काम करायला लावतात. अनुभव मिळतोच, त्याच्या जोडीला तुम्हाला स्टायपेंड मिळतो, ज्याच्यात तुमचा अख्ख्या कोर्सची फी निघते. आणि गॅरंटेड जॉब नंतर, कारण जेमतेम 40-50 पोरं दरवर्षी बाहेर पडत आहेत. त्यामुळे कुठेतरी आपल्याला ह्या सगळ्या वेगवेगळ्या ऑप्शन्सची माहिती करून घेणं आणि त्यासाठी आपण जरा थोडासा पुढाकार घेऊन त्याच्यासाठी प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून मी जिथनं सुरुवात केली तिथं परत येणार आहे की तुम्ही निवड करताना आवड आणि त्याच्या जोडीला नावड ही लक्षात घेतली आणि जर चांगली निवड केली तर तुम्हाला करिअरमध्ये निश्चित चांगली संधी मिळते. पण फक्त आवड ही उपयोगी नाही, प्रचंड कष्ट करायची तयारी पाहिजे. इथे मला अमिताभ बच्चनचं उदाहरण आठवतं. हा माणूस आज वयाच्या 80 वर्षात आहे, तरी आजही इंडस्ट्रीमध्ये 10 तास काम करतो. तरी कधी कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये म्हणला नाही फार काम पडतं, फार काम पडतं, कधीच म्हणला नाही. कारण त्याला कळतच नाही 10 तास कधी संपतात, इतका बुडून जातो त्या कामात. जे अपेक्षित आहे आमच्याकडनं, एकदा 10 तास अभ्यास करून पहा बरं. नाही आजारी पडले ना तर आपले नाव काय राहिलं, करूच शकत नाही आम्ही. असे बाजूबाजूनी मध्येच आतच नाही, हा खरा प्रॉब्लेम आहे. आणि एक अजून महत्वाचं जे मुलांना नाही आवडणार मला माहिती आहे, ते म्हणजे पालकांनी त्यांच्या हातात एक राक्षस दिलाय आणि त्याचं नाव आहे मोबाईल. भयानक प्रॉब्लेम आहे हो. म्हणजे माझ्याकडे आता काउन्सिलिंगला गेल्या 5-7 वर्षात जेवढे पालक आणि मुलं आली आहेत, 99% पालकांची एकच तक्रार, आता हा अभ्यास कसा करून घ्यायचा याच्याकडनं. हातातलं मोबाईल खालीच ठेवत नाही म्हणले, हा तर अभ्यास करायचा कधी. बरं पोरं पण अशी झाली आहेत, अभ्यासाला बसले ना तरी शेजारी मोबाईल असतो. पालक म्हणतात कशाला ठेवला मोबाईल शेजारी. हा बेफिक्र नाहीये, बेफिक्र म्हणजे डबल फिक्र. सायलेंटवर आहे म्हणे, सायलेंटवर. अरे ते आणखी डेंजरस आहे, कारण ते पोरगाचा एक डोळा पुस्तकात आणि दुसरा मोबाईलकडे असतो. तो हल्लेला कळला पाहिजे. पण 10 मिनिटं हल्ला नाही तरी अस्वस्थ. अरे आपली काय मार्केटला किंमत राहिली की नाही, 10 मिनिटं झाली काहीच येईना झाले. हे या तुमच्या उमेदीच्या करिअरच्या काळात अत्यंत घातक व्यसन आहे, एवढं मी तुम्हाला सांगतो. मी सांगतो एक वेळ दारूचं व्यसन बरं, कारण लोक रात्रीच पितात. हे 24 तासाचं व्यसन झालंय हो. कसा करणार अभ्यास? मला माहिती आहे हे पूर्ण याच्यातनं बाहेर पडणं शक्य नाही, हे मलाही माहिती आहे. पण रिस्ट्रिक्ट तर करू शकता, पण सेल्फ रिस्ट्रिक्शन पाहिजे. पालकांनी सांगून नाही, कारण पालकांनी सांगितलं की संपलंच. मग काढून घेतला का माझा मोबाईल, बर नाहीच करत अभ्यास, जा. तसं काही त्यांच्यावर उपकार आहेत. सेल्फ रिस्ट्रिक्शन पाहिजे इथे. निदान जेव्हा तुम्ही सेल्फ स्टडी करताना त्यावेळेला तरी तेवढे 2 तास कृपया तो शटडाऊन मोड मध्ये बाजूला ठेवा. कुठल्याही परिस्थितीत सायलेंट नाही, शटडाऊन. काही तुम्हाला कुठनं एकदम पंतप्रधानांचा फोन तेवढे 2 तासात येऊन जाणार नाहीये, चिंता करण्यासारखं काही नाही. पण हे तुम्ही केलं तरच याच्या पुढच्या काळात तुमचा खऱ्या अर्थाने अभ्यास आणि त्यातनं मग तुमच्या करिअरला जडणघडण हे होणार आहे. आता इथं पालकांना एक गोष्ट मला सांगायची आहे, नाही ती नाही आवडणार मला माहिती आहे, पण सांगणं माझं काम आहे. काय झालंय, अनेक घरात मी पाहतोय, पोरगा असं अभ्यासाला बसले, ही तर आई काय अभ्यास कर. अरे ते म्हणतात तुझं काय चाललंय, तू मोबाईलवर खेळत बसली मला अभ्यास करायला सांगते, हो काय भानगडे. इथे त्याला तुम्ही डिस्टर्ब करताय. माझी रिक्वेस्ट एवढीच आहे, हे बघा जे वर्क फ्रॉम होम करतात तेवढे सोडून उर्वरित सगळ्यांनी एक प्रॅक्टिस म्हणून आपणही फॉलो करावी की. काय पोरं 24 तास अभ्यास करत नाही हो, 2-3 तास जर अभ्यास करतच नाहीत पोरं, तेवढे 2-3 तास नियमच करायचा. सगळ्यांचे मोबाईल शटडाऊन कोपऱ्यात, कुणीच नाही, तुझाही नाही माझाही नाही. त्या पोरांना जे एक त्रास होतोय ना तो बंदच होईल, कारण सगळ्यांचाच मोबाईल कोपऱ्यात आहे ना, माझा थोडा एकट्याचा ठेवलाय. मी तुम्हाला सांगतो, मी यशदा नावाची जी सरकारी इन्स्टिट्यूट आहे तिथं मी ट्रेनिंग घ्यायला जातो. क्लास 1 ऑफिसर्स, क्लास 1 ऑफिसर्स
नियम आहे तिथं सुद्धा. वर्गात येताना मोबाईल तिथं ठेवायचा आणि वर्गात बसायचं येऊन. क्लास 1 ऑफिसर वर्गात बसतात मोबाईल कोपऱ्यात ठेवून, 1.5 तास बघायचं नाही त्या मोबाईलकडे. अरे त्यांना चालतंय, आम्ही कोण एवढे लागून चाललोय, तर आम्हाला 1.5 तास नाही विरह सहन होते. पण हे एक प्रॅक्टिस म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून जर ठरवलं तर त्या घरातलं वातावरण पहिलं म्हणजे सुधारतं. त्या मुलाला अन्याय झाल्याचं फिलिंग येत नाही आणि आपोआपच अभ्यासाकडे त्याचं अट्रॅक्शन, अभ्यासाकडे त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे वाढायला मदत होईल. माझी विनंती आहे की या पुढच्या काळामध्ये जर आम्ही या सगळ्याच्या मोबाईलच्या पलीकडे जाऊन काही करायचा प्रयत्न करणार असू तर या तात्पुरत्या मोहांवर थोड्या वेळा करता का होईना मात करावी लागेल. आणि मग अशा पद्धतीने आम्ही आमचं जर पुढचं सगळं अभ्यास, करिअर निवड, कोर्स निवड आणि त्याच्यातही नंतर व्यवस्थितपणे पुढचं सगळं मार्गक्रमण केलं तर मला खात्री आहे इथला प्रत्येक मुलगा हा यशस्वी करिअरच करेल. आणि मग ते काय फक्त डॉक्टर इंजिनियरच नाही तर वकील असेल, CA असेल, नाहीतर अगदी डिझायनर असेल, नाहीतर मग IPS IAS असेल. हे सगळं करण्याची कुवत आणि हिम्मत आपल्या सगळ्यांमध्ये आहे. ती फक्त दाखवून द्यायची आहे आणि त्याकरता तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि परत एकदा संदीप भाऊंचे मनापासून आभार मानतो आणि आपली रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सन्माननीय विवेक वेलणकर सर. विद्यार्थी मित्रांनो, जीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये असणाऱ्या संधी, आपल्या आयुष्यामध्ये आपण कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये मार्गक्रमण करू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती आपले आजचे जे करिअर मार्गदर्शन व्याख्याते आहेत विवेक वेलणकर सर यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे.